नमस्कार मंडळी, सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। तर आज मी पारंपरिक पद्धतीने आणि सगळ्यांनाच आवडणारी अशी भरली वांगी केलेली आहेत। छोट्या वांग्यामध्ये खास मसाला भरून छान अशी मऊ आणि चविष्ट शिजवलेली ही डिश खूपच स्वादिष्ट लागते। भाकरी आणि चपातीसोबत तर आणखीन जास्त चव वाढवते। घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवलेली ही रेसिपी आहे। नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर रेसिपीला आपण पटकन सुरुवात करूयात। चला तर मग साहित्य सांगते तुम्हाला मी पटकन। तर इथे मी 4 ते 5 ही वांगी घेतलेली आहेत। याला आमच्या इकडे कुडची वांगीसुद्धा म्हटले जातं। ही नदीकाठची वांगी असतात, चवीला एकदम भन्नाट लागतात। तर अशा प्रकारची ही वांगी घेतलेली आहेत। वांगी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत। त्यासाठी लागणार आहे आपल्याला थोडासा लसूण घेतलेला आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे, 1 चमचा जिरेपूड घेतलेली आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे, थोडासा हिंग घेतलेला आहे आणि इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे। आणि आपल्याला लागणार आहे ते म्हणजे भाजलेले शेंगदाणे, ह्याचा आपण कूट करून घेणार आहे। आणि इथं थोडीशी घेतलेली आहे कोथिंबीर। कोथिंबीरने आपल्या जी वांग्याला चव येते ती खूपच छान येते। तरी ते मी जे लाल तिखट वापरलेलं आहे ते घरगुती लाल तिखट वापरलेलं आहे। आता हे तिखट थोडंसं जास्त आहे तिखट, त्यामुळे मी ते 1 चमचाच घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार हे लाल तिखट वापरू शकता। तर शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे आणि लसूण जो होता तो मी चेचून घेतलेला आहे। त्यामध्ये टाकायची आपल्याला कोथिंबीर आणि आता आपण सगळं हे एकत्र करून घेणार आहे। पण जेव्हा आपण वांगी भरणार आहे तेव्हाच मी ह्यात थोडंसं पाणी टाकून ही भरून घेणार आहे। पण आता आपल्याला वांगी ही चिरून घ्यायची आहेत। तर वांगी आतून खिडकी वगैरे आहेत का ती पाहायची आहेत आणि मगच आपण भरली वांगी करणार आहे। तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी वांगी ही चिरून घेणार आहे। आता घरगुती ही देशी आणि कुडची वांगी असल्यामुळे थोडेसे डाग लागले असतील, कारण की याला औषध फवारणी वगैरे बिलकुल केलेली नाही, त्यामुळे ही वांगी अशी दिसत आहेत। ही शेतातलीच वांगी आहेत त्यामुळे। तर इथे वांगी वगैरे चिरून घेतलेले आहेत। आता वांगी भरण्यासाठी जो आपण मसाला तयार केलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, एकदम थोडंसं टाकायचं आहे, जेणेकरून हा मसाला ओला होईल। तुम्ही त्याऐवजी इथे तेलसुद्धा वापरू शकता, पण वांगी एकदमच अशी तेलकट होतील, त्यामुळे मी इथं पाणी वापरलेलं आहे। तुम्ही तेलसुद्धा 1-2 दिवस वांगं हे ठेवणार असाल तर ह्या वांग्यासाठी तुम्ही इथे तेल वापरू शकता, पण त्याला पाण्याचा थेंब अजिबात लावायचा नाही, त्यामुळे वांगी ही बाद होऊ शकतात। तुम्ही अशा प्रकारे बनवूनही प्रवासासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता। तर अशा प्रकारे हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे। मसाला बघू शकता इथं थोडासाच मी ओलसर करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असा वांग्यामध्ये बसला जातोय। जितका बसेल तितका आपल्याला यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आणि असं मुठीने याला दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून हे वांगं पूर्ण असं तेलामध्ये फुटणार नाही किंवा यातला मसाला निघणार नाही। यासाठी आपल्याला हे वांगं पूर्ण असं मुठीने दाबून घ्यायचं आहे। तर अशाच प्रकारे मी सगळी वांगी ही भरून घेणार आहे। तर आता ही वांगी भरताना एक काळजी घ्यायची आहे, थोडंसं पाण्यामध्ये टाकल्यावर काय होतं याला काळापणा येत नाही, त्यामुळे वांगी चिरल्यानंतर पाण्यामध्ये टाकायचं। त्यात थोडंसं तुम्ही मीठसुद्धा टाकू शकता, पण मी ते पाण्यामध्ये मीठ वगैरे काही टाकलेलं नव्हतं, नुसती पाण्यातच टाकली होती। तर अशा प्रकारे एकदम दाबून दाबून मसाला भरल्याने आपली वांगी अजिबात तेलामध्ये सुटत नाहीत किंवा यातला मसाला बाहेर निघत नाही। फक्त मसाला थोडासाच राहिलेला आहे, तो सुद्धा आपल्याला लागणारच आहे। तर कढईत थोडंसं आता तेल टाकलेलं आहे, जास्त तेल टाकणार नाही आहे, मला थोडंसंच तेलामध्ये हे परतून घ्यायचे आहेत वांगी। तर 4 ते 5 वांगी असल्यामुळे मी इथं अर्ध्या पळीला पण थोडंसं कमीच तेल वापरलेलं आहे। तर आता चांगली वांगी ही आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहेत। तेल छान तापवून घ्यायचं आणि गॅस एकदम मंद करायचा आहे आणि त्या मंद गॅसवरतीच आपल्याला ही वांगी छान अशी परतून घ्यायची आहेत। आता 1 ते 2-3 वेळा अशी परतल्यावर काय होतं की तेलामध्ये व्यवस्थित अशी भाजली जातात। इथे बघू शकता छान असे वांग्याला डागसुद्धा पडलेले आहेत। तर आता आपल्याला जो मसाला शिल्लक राहिला होता तो यामध्ये मी टाकलेला आहे। तर पहिल्यांदा अशी परतूनच घ्यायची आहेत आणि आपल्याला ही शक्य होईल तितकी ही वाफेवरती आधी शिजवून घ्यायची आहेत। याने काय होतं, ही वांगी व्यवस्थित अशी आतपर्यंत शिजली जातात। फक्त जितकं होईल तितकं ही आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायची आहेत। लागलं तर आपण परत पाण्याचा हापका देऊन ही वांगी शिजवून घेणार आहे, पण सध्याला मी इथे आता झाकण लावून ही वांगी शिजवून घेणार आहे 2 ते 3 मिनिटं।
वांगी छान अशी कोवळी असल्यामुळे वांगी शिजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. तर गॅस एकदमच मंद ठेवलेला आहे. मंद गॅसवरतीच आपली ही वांगी छान शिजतात त्यामुळे. तर वांगी छान अशी तेलामध्ये परतलेली आहेत आणि अर्धी कच्चीही शिजलेली आहेत. तर या इथे मी थोडासा पाण्याचा हबका देणार आहे. म्हणजे वांगी ही पटकन शिजली जातील यासाठी. आणि 2 ते 3 मिनिटं ही अजून मी शिजवून घेणार आहे. तर इथे बघू शकताय तेल हे आपोआप सुटायला लागलेलं आहे आपल्या या वांग्याला. छान असं तेल वगैरे सुटलेलं आहे, पाहू शकताय. आता वांगी शिजले आहेत का नाही ते पाहायचं आहे आपल्याला. तर एकदम सहजपणे उलटण या वांग्यामध्ये बुडतं आहे आणि वांगी आपली सुद्धा एकदम छान शिजलेली आहेत आणि मसाल्याला कलर वगैरे खूप छान आलेला आहे. तर आपली ही भरली वांगी तयार आहेत आणि लास्टला टाकलेली आहे ती म्हणजे मी कोथिंबीर. ही वांगी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. आणि ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.